लैंगिक शोषण प्रकरणांमध्ये अटक असलेल्या अशोक खरातनं त्याचा फार्म हाऊस आणि आश्रम असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना बेघर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मिरगावमधील शेळके वस्तीमध्ये राहणाऱ्या 4 ते 5 शेतकऱ्यांना त्यांचा रस्ता बंद करून अशोक खरातनं बेघर केलं। हे कुटुंब उघड्यावर पडल्यानंतर आता या कुटुंबानं गावाच्या बाजूला एक शेडमध्ये आपला संसार थाटलेला आहे। पती पत्नी, मुलगा, सून, नातू असा त्यांचा परिवार आहे। शेडमध्ये राहणाऱ्या भागवत शेळके यांच्याशी संवाद साधलाय माझे सहकारी लक्ष्मण घाटोळे यांनी। लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये अटक असलेला अशोक खरात आणि त्याचे अनेक प्रकरणं आता हळूहळू समोर यायला लागल्या। त्याची दहशत, त्याची दादागिरी या सगळ्या भागामध्ये किती होती हे आता पुढे यायला लागलंय। ज्या मिरगावमध्ये त्याचं आश्रम होतं, ज्या मिरगावमध्ये त्याचा फार्म हाऊस आहे, त्याच मिरगावमध्ये मी आता आहे आणि या मिरगाव गावामधल्या अनेक शेतकऱ्यांना, अनेक नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होता। माझ्या मागच्या बाजूला हे दृश्यांमध्ये जे शेड दिसतंय हे या भागातले शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला देखील या खरातचा मोठ्या प्रमाणात त्रास होता। मिरगावचं त्याचं जे मंदिर आहे ईशान्येश्वराचं, त्या मंदिराला लागून यांची शेतजमीन होती, मात्र ती शेतजमीन असताना देखील त्याने राजकीय दबाव वापरून, पोलीस बळाचा वापर करून, महसूल मधील अधिकाऱ्यांचा वापर करून या घरातल्या शेतकऱ्याला प्रस्थापित केलं आणि त्या ठिकाणून त्याला त्याचं राहतं घर हलवावं लागलं आणि सरते शेवटी या कुटुंबाला अशा पद्धतीनं आपलं घर जे आहे ते त्या ईशान्येश्वर मंदिरापासून काढून त्याचा रस्ता बंद केल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं एक झोपडी मारावी लागलेली आहे, अशा पद्धतीचा एक शेड मारावा लागला आहे आणि त्या शेडमध्ये या सगळ्या कुटुंबाला राहावं लागतंय। त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, पोलीस प्रशासनाकडे ते गेले, मात्र पोलीस प्रशासनानं असेल किंवा महसूल प्रशासनाने असेल त्याची दखल घेतली नाही आणि सरते शेवटी या कुटुंबाला अशा पद्धतीनं बेघर व्हावं लागलं आणि बेघर झालेल्या या कुटुंबाला गावाच्या वस्तीवर अर्थात गाव वस्तीवरती येऊन अशा पद्धतीचं एक छोटं घर करावं लागलं आणि त्या ठिकाणी शेड मारून राहावं लागतंय। आपल्यासोबत ज्यांना हे विस्थापित व्हावं लागलं ते आपल्यासोबत आहे। दादा, काय नाव आहे तुमचं आणि तुमच्या कुटुंबात नेमकं कोण कोण आहे? भागवत कृष्ण शेळके, माझ्या कुटुंबात 2 मुलं, एक मंडळी आणि सुनबाई आणि 2 मुलं आहे, आणखी एक नातून, एक दुसरा एक मुलीचा मुलगा आहे। असे आम्ही 7-8 माणसं आहे। काय झालं नेमकं तुमच्याबरोबर? नेमकं काय आलं, याच्यापूर्वी आमची ती वस्ती ईशान्येश्वर मंदिराच्या उत्तर बाजूला आहे आणि दक्षिण बाजूला ईशान्येश्वर मंदिर मधून जामनदी नदी वाहते। तर याच्यापूर्वी आमचा तो रस्ता आमच्या भाऊबंते विठ्ठल बबन शेळके त्यांच्या बांधाने आम्ही येत होतो, खाली बांधाने येत होतो, तर त्यांनी ती 5 एकर जमीन या खरात साहेबाला विकली। विकल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या रस्त्याने 10-1 वर्ष जाऊ दिलं आणि आता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता तिथे नदीला कुंपण घालून रस्ता बंद केलेला आहे। पूर्वी आम्ही त्या रस्त्याने जाऊन येत होतो। तुम्ही न्याय मागितला नाही कोणाकडे? आम्ही न्याय मागायला गेलो पण ते कोणी आमच्या मनावर घेतलंच नाही। आम्ही तहसीलदार तिकडे त्यांना म्हणलो पण ते म्हणे बा तुमचा रस्ता तिथून नाही म्हणे, डायरेक्ट यांच्या दबावाखाली येऊन त्यांनी आम्हाला काहीच म्हणजे उत्तर दाद दिले नाही आणि रस्त्याचा विषय आमचा काढलाच नाही त्यांनी। असं केलं आम्हाला। तुम्हाला काय करावं लागलं मग? आम्हाला ती वस्ती आमची तिथे 3-4 लाखाची वस्ती सोडून गावात यावं लागलं। वस्ती आमची आहे तिथं, जमीन आहे तिथं आमची, आम्ही जमीन करतो पण मग आता बाजूनं जाऊन येऊन जमीन करतो तिथं। ते वस्ती सोडून मुलांच्या शाळेत गावात यावं तिथं 5 एकर जमीन आहे आमची। किती जणांची? आम्ही 3 जण भाऊ आहे। आम्ही 3 जण भाऊ आहे। आम्ही दुसरे आमचे स्थानिक भाऊबंद आहे आमची, त्यांची जमीन आहे, त्यांची जवळजवळ 5-10 एकर जमीन आहे। सगळ्याला त्रास म्हणजे त्यांच्या जमिनी आज खाट्या आहे तिथं, पडेल तिथं पिकं नाही, मग रस्ता नाही ना जायला। हा, यांनी बंद केल्यामुळे त्यांना जायला जागाच नाही। हे काय हे जमिनीवाले यांची 5 एकर जमीन। आपण बघतोय, नाव काय म्हणाले तुमचं? भागवत शेळके। भागवत शेळके नावाचे हे शेतकरी आहे। त्यांचं त्या ईशान्येश्वर मंदिराजवळ शेतजमीन होती, मात्र त्यांनी अचानकपणे त्यांच्या शेताचा रस्ता बंद केला, घराचा रस्ता बंद केला आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं या ठिकाणी येऊन शेड बांधावं लागले आणि त्या शेडमध्ये राहावं लागतं। आणखी त्या भागातले आणखी काही शेतकरी, तुमच्याबरोबर काय झालं? आमच्या तिथं 2.5 एकर क्षेत्र आहे, पण मग रस्ता नसल्यामुळं मग बंद केल्यामुळं आम्हाला ते पडीत ठेवावं लागलं। ते जमीन पूर्ण जमीन पडीत आहे आमच्यावाली। जोपर्यंत तार कंपाऊंड नव्हतं तोपर्यंत आम्ही जात होतो। तार कंपाऊंड केल्यानंतर मग आम्ही सुरुवात कशी झाली त्याची, हे सगळं करण्याची? हे कसं त्यांनी मंदिर बांधलं होतं तिथं। मंदिर बांधल्यानंतर त्याचं आम्हाला ते तार कंपाऊंड बांधणं असं अपेक्षा नव्हती, पण मग त्यांनी ते नदीमध्ये बांधलं ते तार कंपाऊंड। त्याला विरोध केला, आम्ही भांडणं केलं त्याच्या संग, पण मग तो त्याच्या बॉडीवरले माणसं होते ते त्यांनी बंदच करून टाकलं ते।
मग पोलिसांकडे वगैरे गेले नाही का तुम्ही? नाही नाही गेलो आम्ही. आमचं मग पूर्ण आम्ही शेती खाटीच ठेवली मग ते. कोणाची दहशत होती? कोण त्याला नाही मदत हेच करत मग होतं? मग आता जेवढे माणसं होती ते सगळं जेवढे मंदिर हं. तिने बंद करून लागले तिने ते अतिक्रमण मध्ये बसवेल ते सगळं हं, अतिक्रमण आहे ते. अतिक्रमण ते हे जे मंदिर आहे त्यांचं, त्याच्यामुळे या लोकांना आपल्याला बघायला मिळतं. एक मिनिट तुम्ही थांबा, त्यांना बसू द्या. काय नेमकं या लोकांबरोबर घडलंय? काय नेमकी माहिती या गावाकडे? घडलं असं घडलं का आता हा जो पोरगा बसेल होता आवारे म्हणून ट्रस्टवर वाटतं तिथे येतो त्या आहे का आवारेने त्यांना दंब दिला, तुम्ही इकडून जाणे जायचं नाही जायचं म्हणल्यावर सत्ता पुढं शहाणपणा चालत नाही, तुम्हाला मी परत सांगत आलो तर तिने नाही जाऊन दिलं. तर मग ही अशी अवस्था कशी झाली? ही अवस्था असे कोणते लोक राहू शकत नाही. शेतकरी लोक अशा ठिकाणी आता इकडे इचू आहे, काटे आहे, किती गबळ आहे पाहिलं ना तुम्ही, आणि हे उघड्यावर आहे. त्यांचं तिकडे घर होतं का? चांगलं घर आहे मोठं, तिकडं चाला तुम्ही माझ्यासाठी. तिकडं घर आहे त्याच्यावर, पण रस्ताच नसल्यावर घर काय करीन ते? सोडून आलं तिकडं 2-3 लाख रुपये घातले, तिकडं नसते घातले, तिकडं राहिले असते, इकडं घातले असते चांगलं टामटुमी झाकून झुकून. आता हे उघड्यावर परपंच आहे यांचा, असा त्रास होतो सगळा. होतोच. आता त्या पोराला आवारे, आता ट्रस्टवर माणूस आहे आणि गावातला, मग समजा आमच्या शिवाराच्या आत जर मंदिर बांधायचं आहे तर आमचा गावातला एक सुद्धा ट्रस्टवर नाही आहे. म्हणजे अधिकारच गाजवला गेला ना, जागा कोणाची? आमच्या गावाची आहे. आणि गावाचा माणूस एक सुद्धा ट्रस्टवर ती जागा त्यांची नाही स्वतःची. स्वतःची नाही, ती गावची जागा आहे आणि गावचा माणूस एक ट्रस्टवर नाही. हा किती मोठा अन्याय आहे. किती जागा आहे ती गावाची अशी? नदीमधली जागा. गावाची परवानगी घेतली होती का? नाही. काय परवानगी? मग आता असंच गावाची परवानगी घ्यायची. तलाठी असला, दुसरा कोणता कोलटी असला, कोणतो गरम सेवक असला, त्यांच्या सह्या घ्यायच्या, बाकीच्या लोकांनी त्यांच्या पुढं करायचं आणि करून घ्यायचं. आपण बघतोय सिन्नरमधल्या या मिरगावामधल्या अनेक लोकांवरती अशोक खरात यांनी कशा पद्धतीने अन्याय केला हे आपण बघितलं. हे कुटुंब आपल्यासोबत होतं, हे दादा आपल्याबरोबर होते, हे आणखी एक होते. त्यांचं संपूर्ण घरच जे आहे ते त्याने उद्ध्वस्त केलं आणि त्यांना बेघर केलं. आपण त्यांचं हे घर, आत्ताचं घर बघतोय, चांगलं घर त्यांना सोडून यावं लागलं. ही लहान लहान मुलं त्यांच्या घरामध्ये होते. मात्र या सगळ्या लहान मुलांना अशोक खरात, कॅप्टन खरात यांनी त्याचा राजकीय बळाचा वापर केला, प्रशासकीय बळाचा वापर केला आणि ह्या लहान लहान मुलांना अशा पद्धतीने उघड्यावर आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला, समोरच्या बाजूला पूर्ण जंगल आहे, काट्याकुट्याचा हा सगळा परिसर आहे आणि त्या ठिकाणी येऊन या कुटुंबाला आपलं घर जे आहे त्याचं शिफ्ट करावं लागलं आणि एका शेडमध्ये हे सगळं कुटुंब राहत आहे. आपण बघतोय अशा पद्धतीने एक नेट मारलेली आहे आणि ती नेट मारून आता हे कुटुंब या घरामध्ये राहत आहे. आपण बघतोय उघड्यावर हा सगळा संसार अशोक खरात यांनी आणलेला आहे आणि या सगळ्या कुटुंबातलं हे घर आपण बघतोय. या घरातल्या मायमाऊली आहे ज्यांना अशोक खरात यानं बेघर केलं, त्याचा त्यांनी वापर केला, राजकीय बळाचा असेल, प्रशासकीय बळाचा असेल आणि त्यांचं राहतं घर त्यांच्याकडून काढून घेतलं. ताई, तुमचं राहतं घर त्यांनी काढून घेतले, काय भावना वाटते? काय त्रास झाला? काहीच नाही. आता लहान लहान मुलं शाळेत जाते, मग त्यांना त्रास व्हायला लागला. बंधाऱ्याला पाणी आलं, हे परलंय त्रास व्हायला लागला. रोज इकून वाळंबा यायचा, बोलायचं, मग आलो आम्ही गावात. काय दादा, काय त्रास होतो तुला? आता तिथं रोज जायला यायला तकलीफ व्हायची. पाणी राहायचं, मग मंदिरावरून जायचं यायचं दररोज.